नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे एका नवीन आलेल्या पुस्तकाबद्दल। तर मंडळी, आज जर बघितलं असेल तर सेंद्रिय शेती असेल किंवा जे आपण म्हणतो नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक जे फूड आहेत, ऑर्गॅनिक जे पिकं आहेत, याला आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्व का आलं आहे? कारण सगळ्यांना आता विषमुक्त असं अन्न पाहिजे आहे। विषमुक्त शेतीवर आता लोक भर देत आहे आणि लोकांचा अवेअरनेससुद्धा आता सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याकडे झालेला आहे। यासाठीच आज रासायनिककडून सेंद्रियकडे वळण्यासाठी काही जी पुस्तकं मार्केटमध्ये, त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आज आलेलं आहे आणि ते म्हणजे डॉक्टर BS सेवाळे यांचं। तर मंडळी, डॉक्टर BS सेवाळे यांनी जे पुस्तक काढलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे जैविक कीड नियंत्रण आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन। तुम्ही बघू शकतात का जैविक कीड नियंत्रण हे पुस्तक बघा, हे डॉक्टर सेवाळे यांनी काढलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे पुस्तक संग्रहित ठेवलं पाहिजे। कारण शेतीला काय केलं पाहिजे, एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, कीड नियंत्रण हे फार महत्त्वाचं असतं। म्हणजे आपल्याला आपलं पीक व्यवस्थितरित्या वाचवलं पाहिजे। यासाठी अतिशय छोट्या छोट्या प्रकरणामध्ये डॉक्टर सेवाळे यांनी या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे। तर मंडळी, डॉक्टर सेवाळे यांचा जर आपण परिचय बघितला तर ते कृषी कीटकशास्त्र विषयातील MSc कृषी PhD या पदव्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत। कनिष्ठ संशोधन सहाय्यक ते प्राध्यापक अशा विविध श्रेणीतील निरनिराळ्या पदावर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्र असतील, पदवी किंवा पदव्युत्तर कृषी महाविद्यालय या ठिकाणी संशोधन, कृषी शिक्षण, कृषी विस्तार शिक्षण या संदर्भात 35 वर्षांचं त्यांचं कार्य आहे। पीक संरक्षणामधील प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय कृषी संस्था वॅगनिगन नेदरलँड येथून 4 महिन्याचं प्रशिक्षण तसेच देशांतर्गत 7 प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉक्टर सेवाळे यांनी सहभाग घेतलेला आहे। विविध पिकांवरील किडी आणि सूत्रकृमी यांच्या संदर्भात एकूण 85 संशोधनपर आणि संबंधित माहितीपर इंग्रजी आणि मराठी भाषेच्या माध्यमातून निरनिराळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकं, मासिकं आणि पुस्तकं यांच्यामध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत। फळ पिकावरील कीड तसेच सूत्रकृमी संदर्भात 3 पुस्तकं आणि 5 पुस्तिका प्रसिद्ध आहेत। पीक संरक्षणाच्या संदर्भात एकूण 21 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवाद तसेच कृती सत्रांमध्ये त्यांनी क्रियाशीलपणे सहभाग नोंदवला आहे। आकाशवाणी, दूरदर्शन, कृषी मेळावे, शेतकरी प्रशिक्षणात मार्गदर्शक, वर्तमानपत्र, साप्ताहिक यांच्यामार्फत पीक संरक्षणाच्या संदर्भात विस्तार शिक्षणाचे कार्य केले आहे। कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था नाशिक संचलित कृषी महाविद्यालयात त्यांनी 3 वर्ष कृषी कीटकशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात 6 वर्ष प्राचार्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। तर मंडळी, अशी अतिशय अनुभवी अशी व्यक्ती आहे, प्रचंड गाढा असा अभ्यास आहे। शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉक्टर सेवाळे यांचा थेट शेतकऱ्यांशी संबंध आलेला आहे। राहुरी कृषी विद्यापीठामध्ये त्यांनी अनेक संशोधनामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अशा या शेतकरी पुत्राकडून हे जे पुस्तक आहे मंडळी, जैविक कीड नियंत्रण आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन, जर तुम्ही बघितलं असेल, या पुस्तकाची मागची बाजू जर तुम्ही बघा तर डॉक्टर सेवाळे यांचा फोटो त्याच्यावरती छापलेला आहे आणि अतिशय समर्पक असं पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे तुम्हाला दिसेल। पुस्तक अतिशय सुंदर पद्धतीने त्याने घेतलेलं आहे आणि त्याच्यामधले जे तुम्ही लेख बघितले असेल किंवा त्यामध्ये जी सिरीज अनुक्रमांक जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल का हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे। त्यामध्ये जैविक कीड नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, मशागती पद्धतीने कीड नियंत्रण, यांत्रिक पद्धतीने कीड नियंत्रण, कीड नियंत्रणाच्या भौतिक पद्धती, रासायनिक कीड नियंत्रण, आनुवंशिक कीड नियंत्रण पद्धती, कायदे संबंधित पद्धती आणि नियमावली अशा विषयावर त्यांनी सविस्तरपणे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। डॉक्टर सेवाळ्यांनी लिहिलेलं हे पुस्तक संजय भास्कर पवार पूर्वा कृषीदूत या प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक डॉक्टर सेवाळे यांनी अन्नदाता बळीराजा आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित केलेलं आहे। पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावना आहे आणि ती प्रस्तावना जी लिहिलेली आहे ती प्राध्यापक डॉक्टर माधवराव देठे, जे सेवानिवृत्त विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ। त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर भास्कर पवार यांनी पुस्तकाविषयी 2 शब्द सांगितलेले आहे। ते सुद्धा सेवानिवृत्त प्राध्यापक आहे, वनस्पती शास्त्र विभाग, तसे कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी।
त्यानंतर लेखकाने मनोगत सांगितलेलं आहे, हे पुस्तक मी कशासाठी लिहिलेलं आहे, हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचं आहे आणि सध्याचा विचार केला तर लोकांना आता विषमुक्त शेती हवी आहे आणि त्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. या पुस्तकामध्ये ज्या काही किडे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील, त्यांचे चित्र दिलेले आहेत. कशा प्रकारे औषधांची फवारणी करावी, एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करावं, अतिशय सोप्या भाषेमध्ये डॉक्टर शेवाळे यांनी हे लिहिलेलं आहे पुस्तक. शेतकऱ्यांना नक्कीच या पुस्तकाचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 250 रुपये किमतीचं हे जे पुस्तक आहे त्यांनी खास आपले जे वाचक आहेत त्यांच्यासाठी सवलतीच्या म्हणजे फक्त 200 रुपयामध्ये घरपोच मिळणार आहे. ज्यांना कोणाला हे पुस्तक हवं असेल त्यांनी कमेंटमध्ये कळवायचं आहे. या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा डॉक्टर शेवाळ्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि हो, हे पुस्तक जर तुम्हाला आवडलं नक्की अभिप्रायसुद्धा कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.